जय भवानी। कोणी येऊ नका माननीय साहेब थोड्याच वेळात टेमी नाका येथे आनंद आश्रमला पोहोचत आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी। आणि समोर जे आपले साहेबांचे सगळे हितचिंतक बसले कार्यकर्ते बसले साहेबांना त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अरे मला तर तुम्ही द्यायला आले ना तर तुम्हाला मी देतो। काल रात्रीपासून वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहे आणि सकाळी पहाटेपर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या पुन्हा सुरू झाल्या। आता इथून टेमी नाक्याला जायचं आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो कुठेही गेलो महाराष्ट्रात गेलो देशात गेलो तरी सुद्धा किसननगरला आल्यानंतर जो आनंद होतो तो आपला आनंदामध्ये घरातला आहे। घरामध्ये कसं आपल्या बाकी ठीक आहे बाकी लोकांनी सत्कार करणं पण आपल्या परिवारामध्ये जो सत्कार जेव्हा होतो आणि म्हणून गेले 2.5 वर्ष खरं म्हणजे हे किसननगर आहे। तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिले शाखा प्रमुखापासून नगरसेवकापासून आमदारापासून अगदी मंत्री विरोधी पक्ष नेता या राज्याचा मुख्यमंत्री झालो याच्यामध्ये किसननगर वासियांचं ठाणेकरांचं मोठं योगदान। एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही पाचव्यांदा देखील आपण 1.25 लाखाचं लीड घेऊन मला विजयी केलं। त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्वाचा आणि म्हणून मी गेले 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। पायाला भिंगरी लावून काम केलं रात्रंदिवस रात्रीचा दिवस केला आणि मुख्यमंत्री आणि सरकार 24/7 कसं चालतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं। आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले त्यांनी हातवर करून आवाज लाडक्या बहिणींचा जोरात आहे। लाडके भाऊ पण आहे तिकडं आणि लाडक्या बहिणींनी एवढं काम केलं एवढं सुपरहिट लाडकी बहीण योजना झाली की आता आपले महाराष्ट्राचा पॅटर्न सगळ्या देशात आता राबवू लागलेला आहे। आणि कोल्हापूरहून लाडक्या बहिणी आल्या चंद्रवरून तुमचंही स्वागत म्हणत होतं। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो रखडलेले प्रकल्प होते ते मार्गी लावले कल्याणकारी योजना केल्या
लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, लाडका वारकरी योजना, लाडके ज्येष्ठ योजना, किती योजना केल्या लोक थकून गेले. लाडकं कुटुंब योजना झाली आपली आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये एवढा दैदिप्यमान विजय मिळाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही महायुतीला 232 जागा मिळाल्या नव्हत्या. मला सांगा 2-2.5 वर्षात आपली शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार, 2 वर्षामध्ये आपण विधानसभेत, लोकसभेत 7 जागा जिंकलो, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. आणि समोरच्या मी आज काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू इच्छित नाही, पण त्यांचे 97 जागा लढले आणि फक्त 20 जागा जिंकले. तरी काय त्यांना समजत नाही, शिव्या शाप द्यायचं चालूच आहे. संताजी धनाजीला कसं मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा, तसं एकनाथ शिंदे सगळीकडे दिसतो, स्वप्नात पण दिसतो, झोपताना पण दिसतो, उठताना पण दिसतो. बाहेर मी सांगितलं जरा आता तरी सुद्धा, अरे बाबा आमच्याकडे आले म्हणून आम्हाला शिव्या देतात, पण तुमच्याकडून का आले, का सुटले याचा तरी कधी विचार करणार की नाही. मी त्यांना सांगितले विधान परिषदमध्ये भाषण करताना, मला बघा तुम्ही आरोप केले, मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही दिलं, मी आरोपाला कामातून उत्तर दिलं, म्हणून जनतेने मला साथ दिली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की, कारण मी बोललो नसतो, रोज सकाळ संध्याकाळ, आज पण काहीतरी, काल पण काहीतरी बोलले, रोज मोदी साहेबांना शिव्या देतात, अमित भाईंना शिव्या देतात आणि एकना शिव्या. एवढ्या किलो शिव्या पडल्यात काय त्याला म्हणजे वजन केलं तर किती वेळ माहित नाही, पण हरकत नाही. पण त्यांना काय, ठीक आहे जाऊ दे, मी आपलं काम करत राहिलो. तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो. सीएम म्हणजे सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री. आता मी DCM आहे. आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे कॉमन मॅनला समर्पित काम आपल्याला करायचं. कोण आहे आपण, कोण होतो आपण, म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. याला जपलं पाहिजे, याच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले 40 वर्ष तेच करतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो, या राज्याचा मुख्यमंत्री. आणि जेव्हा झालो तेव्हा बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे आपण डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले. त्यामुळे मला कोणी हत्यात घेऊ नका एवढं सांगतो.